बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाचा उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे. या ठिकाणी बोरवेल यंत्राद्वारे भुयार खोदाईचे काम सुरू होणार आहे. परंतु या कामादरम्यान होणाऱ्या माती वाहतुकीचा त्रास होणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी रहिवाशांना त्रास झाल्यास तात्काळ काम थांबवू व भुयारी मार्ग माती वाहतूक करू असे आश्वासन शिंदे यांनी दिले. ठाणे ते बोरिवली अंतर गाठण्यासाठी सुमारे 1 तास लागतो. वाहतूक कोंडी झाल्यास हे अंतर पार करण्यासाठी सुमारे 1.5 तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो. ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे आंतर रस्ते मार्गाने केवळ 15 मिनिटात पार केला जाणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. या प्रकल्पात बोर यंत्राद्वारे भुयार खुदाईचे काम सुरू होणार असून या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 11:30 वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती MMRDA कडून देण्यात आली. दरम्यान या कामादरम्यान होणाऱ्या माती वाहतुकीच्या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांना पत्र निवेदन देऊन हा त्रास नेमका कसा होईल याची सविस्तर माहिती दिली होती. या मुद्द्याचा विचार करून माती वाहतुकीच्या प्रस्तावित योजनेचा पुनर्विचार करावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही माहिती दिली. त्यामध्ये कॉस्मॉस लाऊंज संकुलातील पल्लवी शेठ, पंकज तामाणे, मोनिश खैरनार आणि नितीन सिंग यांचा समावेश होता. या सर्वांनी माती विल्हेवाट योजनेबाबत रहिवाशांनी सर्व चिंता व्यक्त केली. दरम्यान या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले की रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधित काम तात्काळ थांबवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून शेती उत्पादनात चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला असताना बुलढाण्याच्या एका शेतकऱ्याचे 13,930 किलो वजनाचे 2,22,880 रुपये किमतीचे टरबूज घेऊन ठाण्यातील एक भामटा पसार झाला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार 34 वर्षीय शेतकरी मेहकर भागातील रहिवासी आहेत. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांनी शेतामध्ये टरबूजची लागवड केली होती. 16 मार्चला ते फेसबुक हे समाज माध्यम वापरत असताना त्यांना एका पेजवर जाहिरात दिसली. त्यामुळे त्यांनी त्या जाहिरातीवर संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने त्याचे नाव राहुल पाटील असे सांगितले. तसेच त्याने टरबूजचे वजन, मोजमाप, छायाचित्र त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. शेतकऱ्याने याबाबतची माहिती त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर त्याने टरबूज चांगल्या दर्जाचे असल्याचे सांगितले. तसेच प्रति किलो 16 रुपये देण्याचे ठरल्यानंतर टरबूज पाठविताना प्रत्येक टरबूजच्या वजन किमान 2.5 किलो असावे अशी अट देखील त्याने शेतकऱ्याला घातली. 18 मार्चला शेतकरी त्याच्या टेम्पोमधून 13,930 किलो टरबूज घेऊन बुलढाणा येथून ठाणे येथे येण्यास निघाला होता. 19 मार्चला पहाटे 5 वाजता शेतकरी ठाण्यातील वागळे थेट भागात पोहोचला. तेथील वजन काट्यावर मालाचे वजन करण्यात आले. टरबूज टेम्पोतून खाली उतरवल्यानंतर शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली. राहुल पाटील यांनी रोकड देऊ की ऑनलाईन पैसे पाठवू असे म्हटले असता शेतकऱ्यांनी त्याच्या भावाच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर राहुल पाटील यांनी ऑनलाईन सेंटर येथे जाऊन पैसे पाठवितो, येथे थांबा असे म्हटले. त्याच्या भावाच्या खात्यावर पैसे आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला संपर्क साधला असता त्याने 24 तासात पैसे खात्यावर जमा होतील असे म्हटले. पैसे मिळाले नसल्याने शेतकरी चिंतेत होता व शेतकरी मुंबईतील त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहिला. दुसरा दिवस उजाडल्यानंतरही त्याच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. शेतकऱ्याने राहुल पाटील याला संपर्क साधला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्याने वागळे शेठ परिसरात चौकशी केली असता त्याला राहुल पाटीलबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इराण आणि अमेरिका इस्रायलचे युद्ध सुरू आहे. सीमांवर तणाव आहे. निरपराध नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होते. संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लहान मुलांचे बळी जात आहेत. आपण मानवता विसरत आहोत. अशा काळात भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण जगाला वाचू शकते
असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्याच्या गडकरी रंगायत येथे काल आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेत एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. इराण आणि अमेरिका इस्रायलचे युद्ध सुरू झाले. सीमांवर तणाव आहे. निरपराध नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. संपूर्ण जगाला युद्धाच्या झोळा सोसावे लागतात. लहान मुलांचे बळी जात आहेत. आपण मानवता विसरत चाललो आहे. अशा काळात भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण जगाला वाचू शकते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. संत परंपरेच्या वारशातून जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. सध्या भौतिक सुखाच्या मागे धावण्याची स्पर्धा सुरू आहे, परंतु धावपळीमध्ये मानसिक सुख हरवत आहे. गौतम बुद्ध यांनी दाखवलेला मार्ग तारणारा आहे. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावे हीच त्यांना आदरांजली असल्याचे शिंदे म्हणाले. बुद्धांना मूर्ती शोधण्यापेक्षा विचारात शोधा. कर्मकांडाच्या जाळ्यातनं अडकता बुद्धांचे विचार आचरणात आणा. बौद्ध हा धर्म नसून सामाजिक सिद्धांत क्रांती आहे. धम्म म्हणजे सजीवांच्या कल्याणाचा शाश्वत मार्ग आहे. हा धर्म सदाचाराची शिकवण देणारा आहे. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतली. लाखो लोकांना समानता, स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. त्यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. ज्योती वाघमारे राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि ठाण्यात शर्मिला पिंपळकर या महापौर झाल्या, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 27 शाळा अनधिकृत असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून समोर आले. शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केली असून या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात शासनाची मान्यता न घेता काही संस्थांकडून अनधिकृतपणे खाजगी शाळा सुरू केल्यात. या शाळांकडून राज्य शिक्षण मंडळ, CBSE, ICSE, IB बोर्डाच्या नावाखाली आकर्षक जाहिराती केल्या जात असून पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा शासन मान्य आहे की नाही याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमन 2009 अंतर्गत अशा शाळांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जात आहे. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पालकांनी अशा शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधाने करून धार्मिक द्वेष निर्माण करणे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी देणे आणि संविधानिक मूल्याची पायमल्ली करीत राष्ट्रीय सन्मानाचा म्हणजे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. या संदर्भात आणि नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद केली. शनिवारी नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधाने केलीत. मुंब्र्यातील मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच आपण मंत्री आहोत म्हणून ठीक नाही तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊन दिले नसते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आज सकाळी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन भारतीय न्याय संहिता कलम 299 धार्मिक द्वेष पसरवून दंगलीचं प्रोत्साहन देणे कलम 351 आणि राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी लेखी फिर्याद दिली आहे. याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना प्रधान म्हणाले की मुंब्रा कौसा भागात अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्यात साधे भांडणी होत नाहीत. अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी दिली जात आहे. एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे यांनी घेतली, तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करीत आहेत. हा संविधानिक मूल्याचा अवमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिली आहे असेही ते म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.